Hello students, today we study molecular basis of inheritance part 2nd from Maharashtra State Board. Today we study graphite experiment. In 1928, a British medical officer Frederick Griffith performed an experiment on bacterium Streptococcus pneumoniae that causes pneumonia in humans and other mammals. फ्रेडरिक ग्रिफिथ नावाच्या शास्त्रज्ञांनी स्ट्रेप्टोकोकस निमोनी नावाच्या बॅक्टेरियांचा अभ्यास केला की ज्यांच्यामुळं निमोनिया कॉज होतो आणि हाच बॅक्टेरिया त्यांनी एक्सपेरिमेंटसाठी यूज केलेला होता. ग्रिफिथ यूज्ड 2 strains or 2 genetic varieties of Streptococcus to find a cure for pneumonia. त्यांनी या 2 व्हरायटीजचा किंवा 2 प्रकारच्या स्ट्रेनचा अभ्यास केला. त्यांना शोधायचा होता निमोनियावरती क्युअर किंवा निमोनियावरती उपचार त्यांना शोधायचे होते. विच वॉज अ कॉमन कॉज ऑफ डेथ ॲट दॅट टाइम. द 2 strains were used. First, virulent, smooth, pathogenic and encapsulated S type, non-virulent, rough, non-pathogenic and non-capsulated R type. 2 प्रकारचे त्यांनी बॅक्टेरियांचा अभ्यास केला. त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी यूज केलं. ग्रिफिथ कन्क्लुडेड दॅट 4 experiments on these bacteria. First, when he injected bacteria of strain R to the mice, the mice survived because it did not develop pneumonia. पहिला एक्सपेरिमेंट त्यांनी केला की ज्याच्यामध्ये उंदराला त्यांनी आर टाईपचे स्ट्रेन इंजेक्ट केलं की ज्याच्यामुळे उंदराला निमोनिया डेव्हलप झाला नाही आणि उंदीर मेला सुद्धा नाही, कारण आर टाईप हा कसा होता, नॉन पॅथोजेनिक होता. सेकंड एक्सपेरिमेंट होता. सेकंड, व्हेन ही इंजेक्टेड बॅक्टेरिया ऑफ strain S to mice, the mice developed pneumonia and died. जेव्हा त्यांनी सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये एस स्ट्राईपचे बॅक्टेरिया इंजेक्ट केले तेव्हा उंदराला निमोनिया झाला आणि उंदीर मेला. का तर एस टाईप हे कसे होते, पॅथोजेनिक म्हणजे आजार निर्माण करणारे होते. इन थर्ड एक्सपेरिमेंट ही इंजेक्टेड heat killed S bacteria to mice. Once again the mice survived. तिसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी एस टाईपचेच बॅक्टेरिया पण हीट किल्ड केलेले होते असे बॅक्टेरिया माईसला दिले, पण माईसला निमोनिया झाला नाही, उंदीर मेला नाही. इन फोर्थ एक्सपेरिमेंट ही मिक्स्ड हीट किल्ड एस बॅक्टेरिया विथ लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर अँड इंजेक्टेड टू द माइस. चौथ्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी हीट किल्ड एस टाईप आणि लिव्हिंग आर टाईप असं कॉम्बिनेशन करून त्या उंदराला त्याचं इंजेक्शन दिलं. द माइस डाईड अँड ग्रिफिथ रिकवर्ड लार्ज नंबर ऑफ लाईव्ह स्ट्रेन एस बॅक्टेरिया फ्रॉम द ब्लड ऑफ द डेड माइस. आणि ग्रिफिथनं सापडलं की जो डेड झालेला उंदीर होता त्या उंदराच्या ब्लडमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये एस टाईपचे बॅक्टेरिया लिव्हिंग सापडले. इन दीज 4 एक्सपेरिमेंट्स समथिंग हॅड कॉज्ड, काहीतरी असं घडलेलं होतं अशा 4 या एक्सपेरिमेंटमध्ये की हार्मलेस आर बॅक्टेरिया चेंज इनटू डेडली एस स्ट्रेन बॅक्टेरिया. असं काहीतरी घडलेलं होतं, काहीतरी असा कॉज झालेला होता, कारण होतं की ज्याच्यामुळं हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी असलेला आर स्ट्रेन बॅक्टेरिया हा एस स्ट्रेन बॅक्टेरियांमध्ये चेंज झाला. ग्रिफिथ शो दॅट द चेंज वॉज जेनेटिक. आणि हा चेंज नक्कीच जेनेटिक म्हणजेच त्यांच्या DNA मध्ये किंवा क्रोमोझोममध्ये झालेला होता. ही सजेस्टेड दॅट जेनेटिक मटेरियल फ्रॉम हीट किल्ड स्ट्रेन एस बॅक्टेरियम हॅड समहाऊ चेंज्ड द लिव्हिंग आर स्ट्रेन बॅक्टेरियम इंटू एस स्ट्रेन बॅक्टेरियम. त्यांनी असं सांगितलं की जेनेटिक बॅक्टेरिया किंवा जेनेटिक मटेरियल जे होतं हीट किल्ड एस टाईपकडचं त्यांच्यामध्ये असा काही चेंज झाला
की त्याच्यामुळं आर बॅक्टेरियमला, आर स्ट्रेनला त्यांना चेंज व्हावं लागलं. कोणामध्ये? तर एस बॅक्टेरियममध्ये. डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे, चारही डायग्रॅम दाखवल्या. चारही एक्सपेरिमेंट आपण इथं दाखवलेले आहेत. पहिलं होतं आर स्ट्रेन दिलेलं, दुसरी होती एस स्ट्रेन दिलेली, तिसरं होतं हीट किल्ड एस स्ट्रेन आणि चौथा होता आर स्ट्रेन आणि हीट किल्ड एस स्ट्रेन. Griffith concluded that R strain bacterium must have taken up to what he called a transforming principle. आणि या सगळ्या जे काही प्रिन्सिपल्स आहेत किंवा जे सगळा एक्सपेरिमेंट घडलेला आहे त्या एक्सपेरिमेंटनंतर त्यांनी त्याला नाव दिलं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल झालेलं आहे. आर बॅक्टेरियमनी काहीतरी ट्रान्सफॉर्म झालेलं आहे की ज्याच्यामुळे त्यांचं रूपांतर हीट किल्ड एस बॅक्टेरियममध्ये झालं. which allowed R strain to get transformed into smooth coated bacterium and become virulent. आणि अशा प्रकारे हार्मलेस असलेले आर बॅक्टेरियम हे पॅथोजेनिक एस बॅक्टेरियममध्ये किंवा एस स्ट्रेनमध्ये रूपांतरित झाले. नेक्स्ट होता बघा ॲव्हरे मॅककार्टे अँड मॅकलॉड एक्सपेरिमेंट. इन 1944 आफ्टर सम 10 years ऑफ रिसर्च अँड एक्सपेरिमेंटेशन, US microbiologist Oswald T. Avery, Colin M. MacLeod and Maclean M. Carty are at Rockefeller University in New York. First evidenced to prove the DNA is a genetic material. ह्या तिघांनी मिळून हे सिद्ध केलं. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल जो होता तो DNA हा जेनेटिक मटेरियल होता हे त्यांनी सिद्ध केलं. आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांना काही एक्सपेरिमेंट्स करावे लागले. तोच एक्सपेरिमेंट्स आपण बघणार आहोत. दे प्युरिफाईड DNA, RNA, प्रोटीन्स अँड अदर मटेरियल्स फ्रॉम सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट ऑफ एस सेल और एस स्ट्रेन. बघा त्यांनी एक्सपेरिमेंटसाठी काय केलं, जे एस स्ट्रेन बॅक्टेरिया होते त्यांच्यापासून त्यांनी प्युरिफिकेशन केलं किंवा वेगळं काढलं. काय वेगळं काढलं तर DNA, RNA, प्रोटीन्स आणि अदर काही मटेरियल्स त्यांनी वेगळे काढले. आणि ते वेगळे काढलेले जे मटेरियल होतं ते पुन्हा एकदा सेपरेटली हीट किल्ड एस टाईप बरोबर त्यांनी ॲड केलं अँड मिक्स्ड विथ हीट किल्ड एस स्ट्रेन अँड आर सेन सेपरेटली टू कन्फर्म विच वन कुड ट्रान्सफॉर्म लिव्हिंग आर सेल्स इंटू एस सेल. ओनली DNA was able to transform harmless strain R into deadly strain S. डायग्रॅममध्ये दिसते बघा, 4 टेस्ट ट्यूब त्यांनी घेतलेले आहेत आणि चारही टेस्ट ट्यूबमध्ये ह्या 4 टेस्ट ट्यूबमध्ये कल्चर मीडियम वापरलं आहे. आणि या कल्चर मीडियममध्ये पहिल्यांदा कार्बोहायड्रेट घातलं एस टाईप बॅक्टेरियांबरोबर, ती हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया आहेत त्या. त्याच्यानंतर प्रोटीन घातलं एस टाईप बॅक्टेरियांबरोबर, आर टाईपच्या बॅक्टेरिया होत्या त्याच्यामध्ये एस टाईपचं प्रोटीन घातलं. नेक्स्ट होतं DNA घातला एस टाईप बॅक्टेरियांचा, DNA घातला आणि आणखीन एक होता बघा DNA पुन्हा एकदा ॲड केला. आपल्याला दिसलं काय तर ज्या वेळेला एस टाईपचे बॅक्टेरिया दिसले, ओनली द इंटॅक्ट DNA ब्रिंग्स अबाउट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आर टाईप इंटू एस टाईप इन द थर्ड टेस्ट ट्यूब. फक्त थर्ड टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला बघायला मिळालं की ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, असा काही चेंज झालेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं. ह्या टेस्ट ट्यूबमध्येच बघायला मिळालं, बाकी कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये बघायला मिळालं नाही. बघा, दे ऑल्सो डिस्कवर्ड दॅट प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम्स. त्यांनी आणखीन एक शोध लागला बघा. दे ऑल्सो डिस्कवर्ड दॅट proteins
डायजेस्टिंग एन्झाईम्स, त्यांना नाव आहे प्रोटीएजेस, आणि दुसरं आहे RNA डायजेस्टिंग एन्झाईम्स, RNAs डिड नॉट अफेक्ट ट्रान्सफॉर्मेशन, आणि हे दोन्हीही ट्रान्सफॉर्मेशन रोखू शकत नाहीत. सो द ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स वॉज नायदर अ प्रोटीन नॉर अ RNA, इट ओनली DNA. The DNA digested with DNAs did inhibit the transformation and suggesting that DNA caused the transformation. फक्त DNA काय करतो बघा, ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे, नॉट प्रोटीन नॉट RNA. These experiments proved that the transforming principle is DNA, but all biologists were not convinced. त्यांनी सांगितलं एक्सपेरिमेंटमधनं की DNA हा ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे किंवा ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतो, पण सगळे जे बायोलॉजिस्ट होते ते काही कन्व्हिन्स झाले नाहीत. त्याच्यासाठी आणखीन एक शास्त्रज्ञ, 2 शास्त्रज्ञांचा एक्सपेरिमेंट करावा लागला, आणि ते होते अल्फ्रेड हॅर्शे अँड मार्था चेस. In 1952 proved that the DNA is a genetic material, not protein, using बॅक्टेरिओफेजेस. त्यांना बॅक्टेरिओफेजेसचा वापर करून त्यांना सांगावं लागलं की जेनेटिक मटेरियल जे आहे DNA तेच ट्रान्सफॉर्मिंग किंवा ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. आता ह्यामध्येच दिसते बघा, डायग्राममध्ये दिसते, रफ नॉन व्हायरुलंट टाईप R आहे, प्लस हीट किल्ड स्मूथ व्हायरुलंट S टाईप आहे. त्याच्यामध्ये पुन्हा जर प्रोटीएज घातलं तर माऊस डाईज झाला, आणि जर समजा त्याच्यामध्ये DNAs घातलं तर उंदीर जिवंत राहिला. DNAs म्हणजेच DNA डायजेस्टिंग एन्झाईम, जर DNAला डायजेस्ट करणारं एन्झाईम घातलं आपण तर DNA नष्ट झाला, आणि त्यामुळे उंदराला निमोनिया झाला नाही, उंदीर जगला. आणि तेच जर आपण प्रोटीएज घातलं तर प्रोटीएज हे कसे असतात, प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम्स असतात, त्यामुळं DNAला ते मारू शकले नाहीत. त्यामुळं काय झालं बघा, R टाईप हा कसा रूपांतर झाला, S टाईपमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं, ट्रान्सफॉर्मेशन झालं, आणि उंदराला निमोनिया झाला आणि उंदीर मेला. नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे बघा, हार्शे आणि चेसचा एक्सपेरिमेंट. हार्शे अँड चेस वर्कड विथ व्हायरसेस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया, दॅट इज बॅक्टेरिओफेजेस. जे बॅक्टेरिया व्हायरसना इन्फेक्ट करतात त्यांना बॅक्टेरिओफेजेस असं म्हणतात, विच आर कंपोज्ड ऑफ DNA अँड प्रोटीन्स. बॅक्टेरिओफेजेस DNA आणि प्रोटीनपासून बनलेले असतात. दे यूज्ड रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस 32P इन द मीडियम फॉर सम व्हायरस. काही व्हायरसेससाठी त्यांनी रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप फॉस्फरसचा 32P यूज केला, तर काही जणांसाठी रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर 35S वापर केला. दे ग्रीव सम व्हायरसेस ऑन अ मीडियम दॅट कंटेनड रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस. आणि असे जे व्हायरस होते त्याच्यासाठी त्यांनी काय केलं बघा, 2 वेगवेगळ्या प्रकारचे आयसोटोप वापरले. काही जणांसाठी वापरला रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस, आणि काही जणांसाठी वापरला त्यांनी रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर. Viruses grows in the presence of radioactive phosphorus contain radioactive DNA, म्हणजेच लेबल्ड DNA तयार झाला. आणि ज्या वेळेला त्यांनी रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस वापरलेला होता, बट नॉट रेडिओॲक्टिव्ह प्रोटीन्स, बिकॉज DNA कंटेन्स फॉस्फरस ओनली बट प्रोटीन्स डू नॉट. सिमिलरली व्हायरस ग्रोन ऑन रेडिओॲक्टिव्ह सल्फर कंटेन रेडिओॲक्टिव्ह प्रोटीन but not radioactive DNA because DNA does not contain sulfur. 2 वेगवेगळ्या प्रकारचे मीडियम वापरले, 2 वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स वापरले, आणि त्यांना व्हायरसना ग्रो व्हायला अलाउ केलं. ज्याच्यामध्ये रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस होता 32P होता, त्याच्यामध्ये लेबल्ड DNA तयार झाले, रेडिओॲक्टिव्ह DNA तयार झाले, आणि दुसऱ्या याच्यामध्ये रेडिओॲक्टिव्ह प्रोटीन तयार झाले. DNA त्यांच्यामध्ये रेडिओॲक्टिव्ह झाला नाही, कारण DNAमध्ये सल्फर नसून फॉस्फरस असतो. रेडिओॲक्टिव्ह फेजेस म्हणजेच बॅक्टेरिओफेजेस वेर अलाउड टू इन्फेक्ट E. coli बॅक्टेरियम ग्रोन ऑन द मीडियम कंटेनिंग नॉर्मल P अँड नॉर्मल S.
आता पुन्हा एकदा अशा रेडिओ ॲक्टिव्ह झालेले जे बॅक्टेरिया होते त्या रेडिओ ॲक्टिव्ह बॅक्टेरियांना पुन्हा ई कोलाय बॅक्टेरियाने इन्फेक्ट करायला लावलं की ज्याच्यामध्ये नॉर्मल पी आणि नॉर्मल एस असलेलं मीडियम होतं. देन ॲज द इन्फेक्शन प्रोसीड, जसं जसं इन्फेक्शन पुढं जात राहिलं, द व्हायरल कोट्स वेअर रिमूव्ड विथ द हेल्प ऑफ सेंट्रिफ्यूग. सेंट्रिफ्युगेशन नावाची जी प्रोसेस आहे, सेंट्रिफ्युगेशन म्हणजेच एक विशिष्ट प्रकारची बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसद्वारे हे व्हायरल कोट्स रिमूव्ह केले गेले, बाजूला काढले गेले. द बॅक्टेरिया विच वेअर इन्फेक्टेड बाय व्हायरस विथ रेडिओॲक्टिव्ह DNA वॉज रेडिओॲक्टिव्ह indicates that DNA was the material that passed from viruses to bacteria. ज्यांच्यामध्ये ज्या सोल्युशनमध्ये रेडिओॲक्टिव्ह DNA होता त्यांच्यामध्ये हे DNA व्हायरसेसकडून त्या बॅक्टेरियल सेलमध्ये पास झाले आणि त्यांच्यामध्ये त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलं. and the bacteria which are infected viruses having radioactive protein, म्हणजे ज्यांच्यामध्ये रेडिओॲक्टिव्ह सल्फर होता, were not radioactive, and this indicate that proteins from the viruses did not enter the bacteria. हे जे प्रोटीन्स आहेत ते बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये गेले नाहीत. गेले कोण? तर फक्त DNA गेले की जे फॉस्फरसनं रेडिओॲक्टिव्ह झालेले होते. DNA is therefore the genetic material that is passed from virus to bacteria. म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग करणारं जे मटेरियल आहे ते फक्त DNA आहे, नॉट प्रोटीन. डायग्रॅममध्ये बघा, आपण डायग्रॅममध्ये बघू शकतो हे बॅक्टेरिओफेजेसची डायग्रॅम आहे. पहिला आहे सल्फर लेबल्ड प्रोटीन आणि दुसरं जे ग्रीन कलरचं दिसतंय ते फॉस्फरस लेबल्ड DNA रेडिओॲक्टिव्ह केलेलं आहे, सल्फर पण आणि फॉस्फरस पण. पहिल्या रिॲक्शनमध्ये दिसणार आहे, पहिली स्टेज आहे इन्फेक्शन, पहिल्यामध्ये इन्फेक्शन दिसतंय. नेक्स्ट दिसणार आहे ब्लेंडिंग, आतमध्ये गेलेलं आहे ते. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण काय केलं बघा, सेंट्रिफ्युगेशन केलं आणि आपल्याला नक्कीच दिसते की ह्याच्यामध्ये काय घडून आलेलं आहे, तर ट्रान्सफॉर्मेशन घडलेलं आहे. ह्यातला जो DNA मटेरियल आहे, फॉस्फरस लेबल्ड DNA मटेरियल, ह्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन त्यांची आफ्टर सेंट्रिफ्युगेशन फॉस्फरस इन सेल, आणि ह्याच्यामध्ये मात्र फॉस्फरस असलेला सेल आपल्याला दिसणार नाही. ओके, थँक्यू.